नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कॅनडामध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि या दिवसांमध्ये अतिशय सुंदर सुंदर असे वॉटरफॉल्स आपल्याला पाहायला मिळतात. तर चला तर मग आपल्या घरापासून काही अंतरावरती असाच एक सुंदर वॉटरफॉल आहे, त्या ठिकाणी मी आज तुम्हाला घेऊन जातो. मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं मन पण खूप प्रसन्न आणि आनंदी होईल. गेल्या महिन्याभरामध्ये कॅनडात हवेमध्ये गरमी वाढल्यामुळे बराच पाऊस पडला आणि त्याचाच परिणाम म्हणून आता आजूबाजूचा परिसर हा हिरवा होत आहे. बर्फाच्या दिवसांमध्ये खूप जास्त थंडी असते, त्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर सहज पडता येत नाही. बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज सुट्टी असल्यामुळे मुलांना घेऊन निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघालो. आज मी तुम्हाला कॅनडाच्या हॅमिल्टन शहरामध्ये एक अतिशय सुंदर असा धबधबा आहे, तो धबधबा दाखवण्यासाठी घेऊन जाणार आहे. हॅमिल्टन हे शहर टोरंटोपासून जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावरती आहे. हॅमिल्टन शहरामध्ये बरेच असे सुंदर वॉटरफॉल्स आहेत आणि हे वॉटरफॉल्स जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा खूप छान दिसतात. हे वॉटरफॉल्स पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरांमधले लोक या ठिकाणी येतात. आजकाल बरेच लोक दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन्स करतात. मला तर वाटतं, जर आपण निसर्गामध्ये 1 तास जरी गेलो तर आपल्याला कुठल्याच प्रकारचं मेडिटेशन करण्याची गरज नाही. कारण निसर्गामध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत ज्या आपला मानसिक आणि शारीरिक ताणतणाव अगदी सहजपणे कमी करतात. वाव, काय छान पाणी आहे एकदम. किती मस्त आवाज यायलाय ना. हो ना, बघ ना. वा, झाडांना आता हळूहळू पाणी यायला लागलेली आहेत आणि बघ इकडे मस्त असं पाणी वाहतं इकडे. चला आता पुढे जाऊया. चला चला, लेट्स गो. हे पार्किंग तिकीट आहे. या ठिकाणी आपल्याला कार पार्किंगसाठी तिकीट पे करावं लागतं. त्यानंतर मग आपण पुढे फॉल पाहण्यासाठी जाऊ शकतो. चला निसर्गाचा आनंद घेऊया आज. नाही मला. वा वा वा, काय सुंदर निसर्ग आहे. तर मित्रांनो, इथे हे बघा सफरचंदाचं झाड आहे. कॅनडामध्ये आपल्याला असे कुठेही सफरचंदाची झाडं दिसतात. तर हे वाईल्ड ॲपल आहे. याला आता सध्या असे छोटे छोटे फुलं आलेली आहेत. हे बघा, काही दिवसांनी याला ॲपल्स लागतील. चलो. थंडी वाजते का? थोडी पाण्यामुळे थोडस वाजायली. काय झालं, थकले की काय? ओके, चला. पाणी म्हटलं किती गार असणार आहे. हा, पाणी खूप गार आहे आणखी. छान असं वुडन ब्रिज बनवले तिथं पण आणि त्या साईडला पण आहे. हा, एव्हा असे लाकडाचे छोटे छोटे ब्रिज बनवलेले आहेत पब्लिकला जाण्यासाठी. खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज कानावरती पडला की माणूस सर्व काही विसरून निसर्गामध्ये हरवून जातो. चला. आवाजाने इतकं फ्रेश वाटायले ना. हा, फ्रेश. खळखळच्या पाण्याचा आवाज कानावरती पडला, एकदम छान वाटते. हा, जाऊया जाऊया. वाव,
हे पहा तुम्ही इकडे किती सुंदर असा वॉटरफॉल आहे इकडे. वाव, एकदम मन प्रसन्न झालंय पाहून. असं दमानी काय छान सीन दिसायलाय ना. हो ना, किती सुंदर वॉटरफॉल आहे ना. एकदम बाहुबलीची आठवण आली. बाहुबलीच्या चित्रपटाची आठवण झाली. तिथं खाली आपण गेलो होतो. जाऊया ना. अतिशय सुंदर अशी सीन आहे या ठिकाणी. बऱ्याच दिवसानंतर अशा प्रकारचा इतका मोठा वॉटरफॉल पाहायला मिळाला इथे. चला थोडस पुढे जाऊया. पुढे जाऊन पाहूया, थोडस जवळ जाऊन. हे बघा इकडे शिल्पाची फोटोग्राफी चालू आहे. बॉयज, कसं वाटतंय? आवडला का? बघा किती सुंदर आहे ना. चेहऱ्यावर इथपर्यंत पाणी यायले. वॉटरफॉलचं हे अतिशय सुंदर दृश्य मनाला खरंच खूप आनंद देत होतं. असं वाटत होतं या ठिकाणी बराच वेळ बसून निसर्गाचा आनंद घ्यावा. बरेच जण हा सुंदर धबधबा थोड्याशा अंतरावरनं पाहत होते, परंतु मला जवळ जाऊन पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे मी थोडंसं पुढे गेलो आणि या सुंदर निसर्गाचा मन भरून आनंद घेतला. या पुढं. rock that was like
या अतिशय सुंदर निसर्गामधनं घरी जाण्याची इच्छा होत नव्हती, परंतु आम्ही बराच वेळ थांबल्यानंतर घरी परत निघालो. हा सुंदर निसर्ग आपल्याला बरंच काही देतो. आपल्याला फक्त या निसर्गाला वेळ देण्याची गरज आहे. चला, छान वाटलं. चला. जेवायला आणले ना काहीतरी? हो आणले, आलू पराठे आणले. ओके, चला आता भूक लागली, चालून कुठेतरी चांगलं पिकनिक स्पॉट बघूया. हा एखाद्या ठिकाणी बसूया. टेबल वगैरे असेल तिथे बसूया. ओके. मित्रांनो, तुम्ही पण वेळात वेळ काढून तुमच्या आजूबाजूच्या निसर्गाचा नक्की आनंद घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना निसर्गामध्ये घेऊन जा, कारण लहान वयामध्ये मुलांना जर निसर्गाविषयी आवड निर्माण झाली तर ते त्यांच्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा हा निसर्गरम्य व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर वेळात वेळ काढून आपल्या चॅनलवरचे अगोदरचे व्हिडिओज पण नक्की पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅनडाविषयी बरीच काही नवीन माहिती मिळेल. आशा करतो की आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप छान जावो. चला तर मग, काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.